खामगावमधील अवैध धंद्यांचा उद्रेक। खामगावच्या रस्त्यांवर वरली मटका, जुगार आणि गुटखा सारखे अवैध धंदे उघडपणे सुरू आहेत। यामुळे समाजातील वातावरण बिघडत आहे। अनेक तरुणांचे भविष्य या धंद्यांच्या गर्तेत अडकून पडत आहे। परिणामी संसार उद्ध्वस्त होत आहे। अवैध धंदे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण करत आहेत। लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे। ऑल इंडिया पंथर सेनेने यावर लक्ष वेधून कठोर कारवाईची मागणी केली आहे। तात्काळ उपाय योजनेची गरज आहे। संघटनेने सोमवारी साखळी उपोषणाचा आयोजन केले। समाजाच्या अवैध धंद्यांविरोधात एकजूट दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। खामगावची चुकीची ओळख पसरवली जात आहे की येथे अवैध धंदे सहजपणे चालतात। यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे। गेल्या कित्येक दिवसापासून खामगाव शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। जसे की अवैध दारू विक्री, अवैध गुटखा विक्री। विशेष म्हणजे आपल्या शहरामध्ये वरली मटका हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत की त्यांनी आपल्या वरली मटक्यासाठी ऑफिसं घेतलेले आहेत। थेट बोर्डावरती आकडे लिहून एवढा वरली मटका सुरू आहेत। विविध प्रकारचे आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन या गोष्टीची पूर्व सूचना दिलेली आहे। तरीसुद्धा शहरातला अवैध धंदा थांबेनासा झालेला आहे। कुठेतरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन दिलं होतं की येणाऱ्या काही दिवसात जर का अवैध धंदे बंद झाले नाहीत तर आम्ही 11 मार्चपासून आपल्या कार्यालयासमोर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करणार आहोत। तर आमच्या या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। अद्यापही शहरातले सुरू असलेले अवैध धंदे बंद झालेले नाहीत। तसेच या शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या पाठीमागे कोण आहे, त्यांना पोलीस प्रशासनाचा पाठबळ आहे का, पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू आहेत का, असा सुद्धा आमच्या या ठिकाणी आरोप आहेत। कारण आरोप करण्याचं कारण आहेच, कारण की वेळोवेळी त्यांना निवेदनं देऊन सुद्धा विशेष म्हणजे निवेदनामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्या ठिकाणचे ॲड्रेस त्यामध्ये नमूद केलेले आहेत, तरीसुद्धा त्या ठिकाणचे अवैध धंदे बंद होत नाहीत। म्हणून आमचा असा आरोप आहे का पोलीसवाल्यांच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे सुरू आहेत का, याची सुद्धा दखल घेतली गेली पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी। जर का आमचे हे साखळी उपोषणाच्या माध्यमातून आमची मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसात याच्या मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही बुलढाणा जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी करू असा सुद्धा इशारा माध्यमातून देत आहोत।